तर काही दिवसांतच नरिमन पॉइंटच्या गगनचुंबी इमारतीमध्ये मंत्रिमंडळ बैठक होणार आहे। राज्य सरकारने खरेदी केलेल्या एअर इंडिया इमारतीमध्ये मंत्रिमंडळ बैठकीसाठी एक कॅबिनेट हॉल बनवण्याची तयारी सुरू आहे। तर या इमारतीच्या टॉप फ्लोअरवरती मुख्यमंत्र्यांचं कार्यालय असणार आहे आणि आज मुख्य सचिव यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेणार आहे। ही बिल्डिंग आपण पाहतोय एअर इंडियाची ही बिल्डिंग आहे, मात्र याच ठिकाणी आता मंत्रिमंडळाच्या बैठका सुरू होतील। कॅबिनेट हॉल या ठिकाणी बनवण्याची तयारी सुरू झाली आणि सगळ्यात टॉप फ्लोअरला मुख्यमंत्र्यांचं सुद्धा या ठिकाणी कार्यालय असणार आहे। आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सागर, कधीपर्यंत आता हे कॅबिनेट हॉल तयार करण्याचं काम पूर्ण होऊ शकतं? मुख्यमंत्र्यांचं कार्यालय कधीपासून सुरू होऊ शकतं? साधारणतः या दिवसाला जवळपास एक 6 महिने ते वर्षभर कालावधी जाईल असं एक साधारणतः सांगण्यात आलेलं आहे। पण मंत्रालयाच्या ऐवजी एअर इंडिया इथे जी इमारत घेतलेली आहे भाडे तत्वावर मालकीमधून, त्यातून काही मजले याचं काम तात्काळ सुरू करण्यात आलेलं आहे आणि यापुढच्या कालावधीमध्ये भविष्यात इथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचा मानस आहे। तसंच इतर प्रशासकीय कार्यालय देखील असतील। मंत्रालयात प्रामुख्याने अनेक ठिकाणी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित राहतोय। अशा परिस्थितीमध्ये नव्या ठिकाणी जे काही काम केलं जाईल ते अतिशय सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं अधिक भक्कम असेल असं सांगण्यात आलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं कामकाज जे आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरू झाल्याचं दिसून येतंय। धन्यवाद सागर, अगदी सविस्तर माहिती आपण दिली। एक 6 महिन्यांचा कालावधी लागू शकतो आणि त्यानंतर खरं तर इथे मंत्रिमंडळ बैठका सुरू होऊ शकतात।